रामकृष्ण हरी माऊली. रुक्मिणी माता विठ्ठलापासून दूर का उभ्या आहेत? विठू उभा विठेवरी भक्तामध्ये रमला, मनाने मात्र तो रुक्मिणीतच हरला. पंढरपूरच्या पवित्र भूमीत जेव्हा आपण दर्शनाला जातो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लगेच जाणवते, ती म्हणजे एकीकडे विठुराया विठेवरी उभा आणि दुसरीकडे रुक्मिणी माता मात्र थोड्या अंतरावर विठेवरीच उभा. हा केवळ योगायोग नाही, यामागे दडलेली आहे एक अत्यंत सुंदर आणि भावस्पर्शी कथा. पुराण कथेनुसार एकदा आपले श्रीकृष्ण म्हणजेच आता आपले विठुराया आपल्या भक्तामध्ये इतके रमले की संसारातील गोष्टीकडे अगदी रुक्मिणी मातेकडेही थोडेसे दुर्लक्ष झाले. रुक्मिणी माता ह्या फक्त पत्नी नव्हत्या, तर त्या प्रेम, सन्मान आणि समर्पणाचं एक प्रतीक होत्या. जेव्हा रुक्मिणी मातेला जाणवलं की विठुराया सतत त्यांच्या भक्तामध्ये गुंतलेले आहेत, त्यांच्या मनात हलकासा रुसवा निर्माण झाला. तर तो राग नव्हता, तो होता प्रेमाचा अर्थभाव. आणि त्या शांतपणे विठुरायापासून दूर जाऊन उभ्या राहिल्या, जणू काही तर ते सांगत होत्या, तुम्ही भक्तांचे आहात पण मीही तुमचे आहे ना. रुसली रुक्मिणी उभी दूर जरा, विठ्ठलाच्या नावाने धडपड तिचा श्वास सारा. असं म्हणत आपल्या रुक्मिणी माता ह्या विठ्ठलापासून दूर जाऊन उभा राहिल्या. पण विठुराया मात्र काहीही बोलले नाही. ते विठेवरी उभा राहून भक्तांची वाट पाहत होते. पण त्यांच्या मनात रुक्मिणीचं प्रेम कायम होतं. हे अंतर फक्त शरीराचं होतं, मनाचं नव्हतं. आणि म्हणूनच आज पंढरपुरात आपल्याला दिसतं की दोघेही वेगळे उभे आहेत, पण एकाच भक्तीच्या आणि एकाच प्रेमाच्या धाग्यात जोडलेले आहेत. नात्यात रुसवे फुगवे असतातच, पण खरं प्रेम कधी दूर जात नाही. देव आणि भक्ताचं नातं सर्वात वरचं आहे आणि जिथे प्रेम असतं तिथे अंतराला काहीच अर्थ नसतो. तर या कारणामुळे जेव्हा आपण विठुरायाच्या दर्शनाला जातो तर तेव्हा आपल्याला नामदेव पायरीचं दर्शन घेतल्यानंतर आणि चोखामेळ्याचं दर्शन घेतल्यानंतर विठ्ठलाचं दर्शन होतं आणि विठ्ठलाचं दर्शन झाल्यानंतर रुक्मिणी मातेचं दर्शन होतं. रुक्मिणी मातेचं मंदिर हे विठ्ठलाच्या मंदिरापासून थोड्याशाच अंतरावर आहे. पंढरपुराच्या पवित्र भूमीतील दर्शन म्हणजे केवळ देव पाहणं नाही, तर ती एक अनुभूती असते, एक भावना असते. विठुराया म्हणजे भक्तांचा देव, जो आपल्या भक्तांसाठी स्वतःला पूर्णपणे अर्पण करतो. आजही जेव्हा आपण पंढरपुरात जातो तेव्हा हे अंतर आपल्याला दिसतं, पण जरा डोळे मिटून अनुभवलं तर जाणवतं हे अंतर केवळ डोळ्यांना दिसतं, मनाला नाही. तर यावरून आपल्याला समजतं रुक्मिणी माता विठ्ठलापासून दूर का आहेत. रुसली रुक्मिणी उभी दूर थोडी, डोळ्यात तिच्या विठ्ठल प्रेमाचीच गोडी. जय जय रामकृष्ण हरी. म्हणून दर्शन घेताना डोळे मिटून विठ्ठल रुक्मिणीला सोबतच बघा.